आजपासून जर तुम्ही माध्यमांमध्ये पाहत असाल ना, तर पंकज चौधरी आणि नितीन नवीन ही दोन नावं चर्चेत आलेत. कारण भारतीय जनता पक्षातून यांची निवड करण्यात आली. नितीन नवीन यांची भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडं पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेशच्या भाजपचे प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खरं तर भाजपने हे बदल का केलेत, नेमकं यामागं कारण काय? नितीन नवीन हे नाव अनेकांनी पहिल्यांदा ऐकले. मग त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्याची त्यांचे कारण काय असू शकतं, काय सांगतायत विश्लेषक, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कटमध्ये आपलं स्वागत. खरं तर 2020 साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून JP नड्डा यांची निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2023मध्ये संपला. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर कोणतेही बदल झाले नाहीत आणि आता 2025 हे वर्षही संपत आलं. विरोधक टीका करू लागले, बोलू लागले आणि मग अखेर भाजपनं कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली. प्रत्यक्षात जी निवडणूक होणार आहे ती जानेवारी महिन्यात असेल, पण तोपर्यंत ही जबाबदारी नितीन नवीन सांभाळतील. विश्लेषक सांगतात की नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा म्हणजे आता ते पूर्णवेळ अध्यक्षपद मिळेपर्यंतच्या प्रक्रियेपासून लांब नाही आहेत. कारण अनेकदा कार्यकारी अध्यक्षच पुढे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेत असंही सांगण्यात येतं. खरं तर नवीन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर पहिला आपण नवीन कोण आहेत हे जाणून घेऊयात. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी नितीन नवीन हे भारतीय जनता पक्षाचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरलेत. याआधी हा विक्रम अमित शहा यांच्याकडे होता. 2014 साली त्यांनी वयाच्या 49व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पक्षाचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यांचं वय 49 ते 50 होतं. पण नवीन यांचं वय 45 आहे. तर मग भाजपनं तरुण चेहऱ्यांच्या हातात पक्षाची धुरा सोपवल्याची चर्चा आहे. सध्या बिहारमध्ये नितीश कुमार सरकारमध्ये नवीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतात. भाजपाची मजबूत पकड असलेल्या पाटणा शहरातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून ते यंदा सलग 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही नितीन नवीन यांचा मोठा अनुभव आहे. बिहार भाजपाचे जनरल सेक्रेटरी तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यात. त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी युवक कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करण्यात भूमिका बजावली आहे. स्थानिक पातळीवर त्यांना मिळणारा भरघोस पाठिंबा आणि कार्यकर्त्यांशी असलेली थेट नाळ यामुळे निवडणूकपूर्व काळात संघटना बांधणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे या दोन्ही पातळ्यावर ते प्रभावी ठरलेत. अलीकडील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमारी यांचा 51,000 मतांच्या फरकाने पराभव केलाय. नितीन नवीन हे राजकीय वातावरणातच घडलेले नेते आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांच्या निधनानंतर 2006 मधील पोटनिवडणुकीत विजय मिळवत नवीन यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर बांकीपूर मतदारसंघावर त्यांनी आपली पकड कायम ठेवली. युवा मोर्चामधील त्यांच्या भूमिकेमुळे पक्षात त्यांची ओळख एक संघटक नेता म्हणून अधिक ठळक झाली. सध्या बिहार सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभागासारखं महत्त्वाचं खातं ते सांभाळतात. फक्त बिहारपुरता नाही तर राष्ट्रीय पातळीवरही पक्षानं त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्यात. 2019मध्ये सिक्कीममधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी तर 2024मध्ये छत्तीसगडमधील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमलं होतं. आता केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं नितीन नवीन यांनी पक्षाची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. खरं तर नितीन नवीन यांची निवड का करण्यात आली यामध्ये काही महत्त्वाची कारणं असल्याचं सांगितलं जातं. राजकीय जाणकार आणि विश्लेषक यासाठी महत्त्वाचे 3 मुद्दे मांडतात. त्या मुद्द्याच्या आधारेच आपण थोडक्यात समजून घेऊया की नवीन यांची निवड का करण्यात आली. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नितीन नवीन यांचं वय. ते केवळ 45 वर्षाचे आहेत. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या तरुण व्यक्तिमत्वाकडे राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारी देण्यात आली. या निर्णयाच्या माध्यमातून भाजप थेट तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देत असल्याचं मानलं जाते. डिजिटल इंडिया, न्यू इंडिया, सोशल मीडिया आणि नव्या विचारांच्या पिढीसाठी पक्षाला तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व हवं होतं. तरुण म्हणजे नवा भारत आणि हा नवा भारत समजून घेण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षही तरुण हवा असा या संदेश या नियुक्तीतून देण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप तरुणांशी थेट संवाद साधण्याचा आणि पक्षात पुढील पिढीचं नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहे असं या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. दुसरं कारण म्हणजे नितीन नवीन यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध. त्यांची वैचारिक पार्श्वभूमी संघाशी जोडली राहिली आहे. त्यामुळे ही नियुक्ती संघाच्या रणनीतीचा भाग असल्याची चर्चा देखील सुरू आहे. आतापर्यंत नवीन कोणत्याही वादात अडकले नाही आहेत. जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे आणि याच कारणामुळे त्यांची निवड कार्यकारी अध्यक्षपदी झाल्याचं सांगण्यात येते.
आणि तिसरं तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप आणि संघाचा देशव्यापी विस्ताराचा अजेंडा. भाजपला आता फक्त केवळ काही राज्यांपुरतं मर्यादित न राहता वेगवेगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन दीर्घकाळ सत्ता मजबूत करायचे. यासाठी नव्या पिढीतील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आणि अपरिचित असलेल्या चेहऱ्यांना पुढे आणलं जातंय. प्रत्येक घटकाला जवळ करण्याचा हा रणनीतीचा नितीन नवीन यांची निवड हा एक महत्त्वाचा भाग असल्याचं जाणकार सांगतात. आता ज्या नितीन नवीन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांची संपत्ती किती याचीही चर्चा झाली. नितीन नवीन यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची स्वतःची चलसंपत्ती सुमारे 99,71,000 रुपये, तर त्यांच्या पत्नीची चलसंपत्ती सुमारे 66,52,000 इतकी आहे. त्यामुळे नितीन नवीन यांची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मी अजून एक नाव सुरुवातीला घेतलं ते म्हणजे चौधरी यांचं. खरं तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून 7 वेळा खासदार राहिलेले पंकज चौधरी यांच्याकडे भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांना ही जबाबदारी सोपवत असताना येणारी निवडणूक आणि जातीय समीकरणाचा विचार केला गेला असल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे आता या दोन्ही निवडणुका किंवा या दोन्ही ज्या नेमणुका आहेत त्या भारतीय जनता पक्षाला कितपत महत्त्वाच्या ठरतील हे येणारा काळच सांगणार आहे.